फर्स्टमध्ये बघा 3.4चा क्वेश्चन फर्स्ट आपल्याला डायग्राम दिली, एक सर्कल दिलाय, सर्कल सेंटर ओ, सेंटर दिली, ट्रायंगल तयार केला ए बी आणि त्याच्यानंतर आणखी ट्रायंगल डायग्राम दिलेली आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला गिव्हन काय आहे ते बघा. ओ इज द सेंटर ऑफ सर्कल, लेंथ ऑफ कॉर्ड ए बी इज इक्वल टू रेडियस ऑफ सर्कल. हा जो ए बी हा कशा एवढा आहे, रेडियस ऑफ सर्कल, म्हणजे सर्कलची रेडियस काय आहे, ओ ए ही सर्कलची रेडियस झाली, बट ए बीचं डिस्टन्स पण कशा एवढं आहे, रेडियस एवढंच हे आपल्याला सांगितले. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचे, फर्स्ट फाइंड आउट करायचे आपल्याला अँगल ए ओ बी. गिवन काय आहे, O is the center of circle. O हा सर्कलचा सेंटर आहे. त्याच्यानंतर आणखी काय गिवन आहे आपल्याला, AB इज इक्वल टू रेडियस ऑफ सर्कल. AB कशा एवढी आहे, सर्कलच्या रेडियस एवढी हे दिलेले आहे. आणि फर्स्ट फाइंड आउट करायचं आपल्याला, फर्स्ट काय फाइंड आउट करायचं, अँगल AOB. अँगल AOB किती हे फाइंड आउट करायचं. मग अँगल AOB कुठे आहे, AOB हा अँगल फाइंड आउट करायचा आपल्याला, बरोबर आहे. OA इज इक्वल टू OB. ह्या दोन इक्वल आहेत. काय इक्वल आहेत, बिकॉज त्या काय येतं, रेडियस ऑफ सर्कल ही OA आणि OB ह्या काय आहेत, रेडियस आहे ना सर्कलची, म्हणजे ते दोन इक्वल येतं. त्याच्यानंतर AB इज ऑल्सो इक्वल्स टू रेडियस ऑफ सर्कल. AB कशाचे इक्वल आहे, रेडियस ऑफ सर्कल. हे आपल्याला काय आहे, गिवन आहे. देअरफॉर OA इज इक्वल टू OB इज इक्वल टू AB. म्हणजे OA OB आणि AB तिन्ही पण साईड काय झाल्या, सेम झाल्या. देअरफॉर ट्रायंगल AOB इज इक्विलॅटरल ट्रायंगल. तो ट्रायंगल कसा झाला, इक्विलॅटरल. इक्विलॅटरल ट्रायंगलचे तीनही अँगल कसे असतात, सेम असतात, कॉन्ग्रुएंट असतात तीनही अँगल. म्हणजेच देअरफॉर अँगल AOB इज इक्वल टू अँगल OAB इज इक्वल टू अँगल ABO इज इक्वल टू x डिग्री. तिन्ही अँगल सेम असणार आहे. तिन्ही अँगलला काय कन्सिडर केलं आपण, x कन्सिडर केलं. देअरफॉर अँगल AOB प्लस अँगल OAB प्लस अँगल ABO इज इक्वल टू 180 डिग्री. का बरं 180, सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल. ट्रायंगलच्या तीन अँगलचा सम किती असतो, 180. मग x प्लस x इज इक्वल टू 180. 3x इज इक्वल टू 180 डिग्री. x इज इक्वल टू 180 डिग्री डिवाइड्स बाय 3. x इज इक्वल टू 3 1 जा 3, 3 6 जा 3 0 जा. x इज इक्वल टू 60 डिग्री. म्हणजे x ची व्हॅल्यू किती मिळाली, 60. देअरफॉर अँगल AOB इज इक्वल टू 60 डिग्री. मग अँगल AOB पण किती मिळाला, 60 डिग्री. त्याच्यानंतर आपल्याला याच क्वेश्चन मध्ये सेकंड नंबरला काय फाइंड आउट करायचंय, अँगल ACB. आता आपण हा O फाइंड आउट केला. O किती मिळाला आपल्याला, 60 डिग्री मिळाला, बरोबर आहे. आता आपल्याला हा A इथं C, हा ACB हा अँगल फाइंड आउट करायचा आहे आपल्याला, बरोबर आहे. दोन्ही अँगल एकाच आर्क पासून सुरू झालेले येतं. AB ह्या इथून सुरुवात आहे ना दोन्ही पण अँगलची. म्हणजे जेव्हा एकाच आर्क पासून इथून सुरू झालेले अँगल आहे, एक अँगल सेंटरला आहे सर्कलच्या आणि दुसरा अँगल कुठे, आर्कवर गेलेला, ऑपोजिट साईडला गेला ना तो आर्कवर, तेव्हा ऑपोजिट साईडला आर्कवर गेलेला अँगल हा सेंट्रल अँगलच्या हाफ असतो. म्हणजे याच्यापेक्षा हा किती असणार आहे, हाफ. म्हणजे किती होईल तो,
30, बट ते आपल्याला मेन्शन करायचं असतं. अँगल ACB इज इक्वल टू 1/2 ऑफ अँगल AOB. त्याचं रिझन लिहायचं असतं. मेजर ऑफ an angle subtended by an arc of a point on the circle is half of the measure of the angle subtended by the arc at the center. म्हणजे आर्कने तयार केलेला पॉइंट हा जरी सर्कलच्या ऑदर हाफमध्ये ना, हा ऑदर हाफमध्ये असेल आणि दुसरा अँगल हा सेंट्रल अँगल असेल, तर सेंट्रल अँगलपेक्षा हा अँगल किती असतो? हा अँगल ACB इज इक्वल टू 1/2 ऑफ 30. Therefore, angle ACB is equal to मध्ये काय विचारलंय आपल्याला? आर्क AB. मग आर्क AB ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. आर्क AB किती असते? आधीच्या एका प्रॅक्टिस सेट मध्ये शिकलेत तुम्ही. आर्क ही त्याच्या समोरच्या अँगल एवढी असते. मग ही आर्क कितीची, अँगल कितीचा आहे? म्हणजे आर्क कितीची असणार आहे? हा अँगल नसतात तर वेगळं होता, पण हा सेंट्रल अँगलच्या ती जर हा अँगल असता, हा मधला नसता, तर आर्क त्याच्या डबल असते. आणि इथे सेंट्रल अँगल असेल तर आर्क आणि सेंट्रल अँगल सेमच असतात. मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल AOB बाय डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ आर्क. मेजर ऑफ आर्कच्या डेफिनेशन नुसार अँगल आर्क किती असते? सेंट्रल अँगलच्या एवढीच असते. म्हणजे देअरफॉर मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल टू 60. आणि त्याच्यानंतर 4th नंबरला बघा काय विचारले आपल्याला? आर्क ACB. आर्क ACB आता टोटल सर्क्युलर आर्क इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क ACB प्लस मेजर ऑफ आर्क AB. पूर्ण सर्कल किती आहे? ACB आणि AB एवढा आहे ना. मग पूर्ण सर्कल कितीचा असतो? 360. मेजर ऑफ आर्क ACB आपल्याला काढायचा आहे प्लस आर्क AB किती आहे? 60. हा 60 इकडे येऊन काय होईल? मायनस मेजर ऑफ आर्क ACB इज इक्वल टू 360 मायनस 60. म्हणजेच मेजर ऑफ आर्क ACB इज इक्वल टू 3. क्वेश्चन 2 मध्ये आपल्याला डायग्राम दिलेली आहे आणि गिवन काय काय सांगितलंय बघा. गिवन मध्ये काय दिले आपल्याला? PQRS इज अ साइड. हा जो ट्रायंगल आहे हा PQRS इज सायक्लिक. सायक्लिक म्हणजे त्याचे चारही पॉइंट्स कशावर येतात? सर्कलवर येतात. सर्कलच्या आर्कवर. चारही पॉइंट सर्कलच्या आर्कवर आहे, मग त्याला सायक्लिक म्हणतात. त्याच्यानंतर आणखी काय दिले आपल्याला? साइड PQ इज कॉन्ग्रुएंट टू साइड RQ. म्हणजे PQ आणि RQ ह्या दोन काय आहेत? कॉन्ग्रुएंट साइड आहेत, म्हणजे त्या दोन सेम साइड झाल्या. त्याच्यानंतर आणखी काय दिले? अँगल PSR इज इक्वल टू 110. PSR
आर. हा अँगल दिला आपल्याला, किती दिलाय 110 डिग्री. आणि त्याच्यानंतर आपल्याला फर्स्ट बघा काढायला काय विचारलंय, फाइंड मेजर ऑफ अँगल पी क्यू आर. पी क्यू आर हा दिलाय आणि हा विचारलाय. मग आता हा सायक्लिक क्वाड्रँगल आहे, सायक्लिक आहे ना तो, मग पी क्यू आर यस इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. मग आता सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची ना एक कंडिशन असते, त्याचे जे ऑपोजिट पॉइंट्स ऑपोजिट अँगल्स असतात ते सायक्लिक क्वाड्रिलॅटरल अँगल इज 180. ऑपोजिट अँगलचा सम किती असतो 180. अँगल PSR प्लस अँगल PQR इक्वल टू 180. ऑपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलच्या ऑपोजिट अँगलचा सम किती असतो 180. मग PSR किती दिलं आपल्याला 110 प्लस अँगल टू 180. Therefore angle PQR is equal to 180 degree minus 120. PQR is equal to 70. हा मिळाला तुम्हाला अँगल. आता हा अँगल कितीचा मिळाला आपल्याला, Q कितीचा मिळाला 70. Q हा मिळाला ना, आता 70 डिग्री काढला ना आपण. बस बस बस. त्याच्यानंतर पुढे मेजर ऑफ आर पी क्यू आर. आपल्याला काय करायचंय, आर पी क्यू आर आर्क काढायचा आहे. मेजर ऑफ आर पी क्यू आर. आता याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये आपण शिकलोय, सपोज आता नाही ही डायग्राम हाफ कन्सिडर करू, आपण एवढीच डायग्राम असं मी कन्सिडर केली, ही मधली लाईन आणि इकडचे काढली नाही. हा अँगल कितीचा मिळाला 110 चा. आणि ही आर्क काढायची आपल्याला पी क्यू आणि आर. ही आर्क आधीच्या क्वेश्चन मध्ये आपण शिकलो, अँगल हा आर्कचा हाफ असतो. जर अँगल सेंटरचा अँगल असेल तर सेंटर अँगल एवढीच आर्क असते. बट अँगल जर समोरच्या साईडला आर्क वरच असेल तर अँगल हा आर्कचा काय असतो हाफ असतो. शिकलो ना आपण पहिल्या क्वेश्चन मध्ये. म्हणजेच मेजर ऑफ अँगल PSR इज इक्वल टू 1/2 ऑफ मेजर ऑफ आर PQR. मग अँगल PSR किती आहे 110 इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर PQR. मग हा 2 इकडे डिवाइड, इकडे येऊन काय होईल मल्टिप्लाय. मेजर ऑफ आर PQR इज इक्वल टू 110 मल्टिप्लाइज बाय 2 म्हणजे 220 डिग्री. मेजर ऑफ आर PQR इज इक्वल टू 220. त्यातलं थर्ड क्वेश्चन मध्ये काय दिले बघा आपल्याला, मेजर ऑफ आर QR. आर QR काढायची. मग आर QR कुठे QR ही आर काढायची आपल्याला. मग आता एक ट्रायंगल कन्सिडर करू. हा ट्रायंगल P. आता ही आर्क काढण्यासाठी आर्कच्या ऑपोजिटचा अँगल म्हणजे अँगल P. अँगल P माहित असतं तर आपल्याला आर्क काढता आली असते. आपल्याला अँगल P माहिती आहे का नाही माहिती. मग आता आधी अँगल काढावा लागेल आणि मग आर्क काढता येईल. जर अँगल निघाला तर आर्क त्याच्या डबल येईल. मग आता अँगल काढू आधी कितीचा आहे. मग इन ट्रायंगल PQR आपण कोणता ट्रायंगल घेतला हा PQR. इकडचा एवढा हाफ ट्रायंगल कन्सिडर केला. आपल्याला गिवन आहे बघा सेगमेंट PQ इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट QR. हे दिलेलं आहे तुम्हाला. म्हणजेच ह्या दोन साइड इक्वल झाले ना. PQ इज इक्वल टू QR. म्हणजे अँगल ट्रायंगल कसा झाला. देअरफॉर अँगल PQR
इज आयसोस्केल ट्रायंगल. तो अँगल कसा झाला? आयसोस्केल ट्रायंगल झाला. आयसोस्केल ट्रायंगलचे दोन अँगल कसे असतात? सेम असतात. म्हणजेच अँगल पी आणि अँगल क्यू हे सॉरी आर हे दोन कसे असणार आहेत? सेम असणार आहेत. Therefore angle QPR is equal to angle PRQ is equal to x डिग्री. दोघांना काय कन्सिडर करू? x कन्सिडर करू. मग अँगल QPR प्लस अँगल PRQ प्लस अँगल PQR is equal to 180 डिग्री. तीन अँगलचा सम किती असतो ट्रायंगलच्या? 180. रिझन काय त्याचं? सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल. मग हे दोन आपण x कन्सिडर केले. x प्लस तिसरा किती आहे? 70 इज इक्वल टू 180 डिग्री. 2x इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 70 डिग्री. 2x is equal to 110. X is equal to 110 divided by 2. X is equal to 55 degree. X ची व्हॅल्यू किती मिळाली? 55 डिग्री. 2 ने 110 ला डिवाइड केलं. Therefore angle RPQ is equal to angle PRQ is equal to 55 डिग्री. अँगल मिळाला 55 डिग्रीचा. आपल्याला अँगल काढायला विचारलाय का? नाही विचारलं. आपल्याला काय विचारलंय? आर्क विचारली. लिहू नका शिकवताना. आपल्याला आर्क विचारली, बरोबर आहे. मग आता ही आर्क काढायची आपल्याला. Therefore measure of arc, measure of angle RPQ is equal to 1/2 measure of arc QR. अँगल कितीचा आहे? 55 डिग्री इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर क्यू आर. हा इकडे हाफ डिवाइड ला इकडे येऊन काय होतो? टू मल्टिप्लाय. Therefore measure of आर क्यू आर इज इक्वल टू 55 multiplied by 2 is equal to 110. Therefore measure of आर क्यू आर is equal to 110 डिग्री. हे झालं थर्ड. त्याच्यानंतर फोर्थ मध्ये काय विचारलेलं आहे आपल्याला? मेजर ऑफ अँगल PRQ. मेजर ऑफ अँगल PRQ तो ऑलरेडी आपण इकडेच फाइंड आउट केलं. PRQ मेजर ऑफ अँगल PRQ is equal to 55. ते ऑलरेडी तुम्ही इथेच प्रूफ केलेलं आहे ना. थर्ड क्वेश्चन मध्ये बघा काय दिलंय? MRPN इज अ सायक्लिक. एक क्वाड्रिलॅटरल आहे. तो कसा आहे? सायक्लिक. सपोज इथे डायग्राम नाही दिलेली, आपण कन्सिडर करू. हा एक क्वाड्रिलॅटरल दिलाय आणि तो कसा आहे? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. नाव काय त्याचं? MRPN. MRPN. सायक्लिक म्हणजे तो सर्कलच्या आर्क वर असला पाहिजे, त्याला सायक्लिक म्हणायचं. मग हा झाला आपला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. त्याच्यानंतर अँगल आर दिलेला आहे आपल्याला. अँगल आर किती दिलाय? 5x मायनस 30 डिग्री. आणि त्याच्यानंतर अँगल एन दिलाय. एन किती दिलेला आहे? 4x प्लस 4 डिग्री. आता दिलेलं काय तुम्हाला? गिवन काय दिलंय तुम्हाला? MRPN इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. हा कसा आहे? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे अँगल. त्याच्यानंतर अँगल हा दिलाय. आर किती दिलाय? 5x मायनस 13 डिग्री. अँड अँगल एन इज इक्वल टू 4x प्लस 4 डिग्री. हे दिलेले आहे आपल्याला. मग आता लिहू नका, लक्ष द्या. सोल्युशन MRPN is cyclic quadrilateral. Therefore angle R plus angle N is equal to
किती येईल अँगल आर प्लस अँगल एन 180. रिझन काय त्याचं ऑपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे ऑपोजिट अँगल्स कसे असतात 180 डिग्रीचे असतात. दोघांचं सम 180 असते. मग आता अँगल आर दिलेला आहे. किती दिलाय तुम्हाला अँगल आर 5x - 30 प्लस अँगल एन किती दिलाय 4x + 4 इज इक्वल टू 180 डिग्री. 5x + 4x किती झाले 9x मायनस. आता मोठ्या नंबरला मायनस साईन म्हणून मी मायनस साईन देऊन घेतलं. 13 मधून 4 गेले उत्तर किती येतं 9 इज इक्वल टू 180. इथे पण 9 इथे पण 9 कॉमन घेऊ. इकडे काय येईल x - 1 इज इक्वल टू 180 डिग्री. x - 1 इज इक्वल टू 180 डिग्री डिवाइड बाय 9. 9 म्हणजे 9 9 2 जा 18 9 0 जा 0. x - 1 इज इक्वल टू 20. x इज इक्वल टू 20 प्लस 1. x इज इक्वल टू 21 डिग्री. काय दिले बघा 4th क्वेश्चन मध्ये आपल्याला in given figure segment RS is the diameter of circle. RS ही काय सर्कलची डायमीटर आहे. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलंय पॉइंटी लाइज ऑन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल. पॉइंटी हा सर्कलच्या बाहेरचा एक पॉइंट आहे. प्रूव्ह दॅट RPS is an acute angle. हा RPS हा acute angle असेल हे आपल्याला काय करायचंय प्रूव्ह करायचंय. मग आता इथे आधी गिवन काय ते लिहून घेऊ. O is the center of circle. Radius is diameter of circle. Point P is exterior point. एवढं दिलं. त्याच्यानंतर आता इथे अँगलच दिलेला नाहीये ना आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागेल. मग कन्स्ट्रक्शन जॉईन RT which intersect join segment RT which intersects circle at point P. हा RT जॉईन करून घेऊ. RT जॉईन केलं तरी एका पॉइंट मध्ये सर्कलला इंटरसेक्ट केलं. त्या पॉइंटचं नाव काय दिलं P. आणि त्याच्यानंतर पुढे जॉईन PS and PS. हा PS आणि हा
काय केलं आपण जॉईन करून घेतलं जॉईन PS अँड PS RP जोडला त्याच्यानंतर PS जोडला आणि जे कन्स्ट्रक्शन आपण केले आपण त्याला डॉटेड करून घेऊ आपलं कन्स्ट्रक्शन झालं ठीक आहे त्याच्यानंतर आता हा जो अँगल लेंथ काय PS is perpendicular to RT PS ही RT वर काय आहे परपेंडिक्युलर मग आता आपलं सोल्युशन PS किंवा कन्स्ट्रक्शन मध्ये आपण ते कन्स्ट्रक्ट केलंय ना अशा पद्धतीने कन्स्ट्रक्ट करू की PS is perpendicular to RT आपण ही PS कशी काढली RT ला परपेंडिक्युलर म्हणजे अँगल P कितीचा मिळाला आपल्याला 90 डिग्रीचा आता सोल्युशन in triangle RTS angle P is equal to 90 degree angle P कितीचा आहे 90 डिग्रीचा आपण तो कन्स्ट्रक्ट केलाय ना म्हणजे झालं आपलं कन्स्ट्रक्शन त्याच्यानंतर सपोज हा अँगल जर आपण कन्सिडर केला कोणता PTS तर PTS ला हा एक्सटर्नल अँगल झाला ना PTS ला हा अँगल कसा होईल एक्सटर्नल अँगल म्हणजे फॉर ट्रायंगल PTS and triangle for triangle PTS triangle RTS is exterior triangle तो त्याचा एक्सटेरियर ट्रायंगल झाला किंवा in triangle PTS angle P is exterior angle हे अँगलला आपण एक्सटेरियर अँगल थेरम होता बघा तुम्हाला हा अँगल घेतला असा ट्रायंगल तर हा P काय झाला त्याचा एक्सटेरियर झाला बाहेरचा हे ट्रायंगलच्या आतले तीन अँगल हा बाहेरचा अँगल झाला ना 90 डिग्रीचा and therefore angle RPS is greater than angle PTS हा जर एक्सटेरियर अँगल असेल तर एक्सटेरियर अँगल पेक्षा या ट्रायंगलचा जो रिमोट अँगल असतो म्हणजे त्याच्या शेजारचा नाही हा त्याच्या शेजारचा ह्या दोघांचा समतर्म नाही येईल हा मोठा येऊ शकतो किंवा छोटा बट त्याच्या रिमोट अँगल म्हणतात म्हणजे त्याच्या सरळ प्रपोर्शनचा जो अँगल आहे तो त्यातला ऑलवेज कशापेक्षा छोटा असतो एक्सटेरियर अँगल पेक्षा छोटा असतो हा रूल अँगल P is remote angle for exterior angle तो त्याच्यासाठी कसा आहे रिमोट अँगल आणि रिमोट अँगल हा ऑलवेज कसा असतो छोटा असतो आता RPS किती आहे आपला इथे आपण पूर्ण लिहू अँगल RPS किती आहे 90 डिग्री इज ग्रेटर दॅन अँगल PTS 90 डिग्री हा PTS पेक्षा छोटा आहे म्हणजे PTS हा 90 डिग्री हा PTS पेक्षा मोठा आहे म्हणजे PTS हा 90 पेक्षा कसा आहे लहान आहे कमी आहे therefore angle PTS is less than 90 डिग्री मग हा छोटा झाला ना 90 डिग्री पेक्षा आणि 90 डिग्री पेक्षा छोट्या अँगलला काय म्हणतो आपण acute angle therefore angle PTS is an acute angle म्हणजेच PTS हा काय झाला आपला acute angle मग PTS घेतला काय RPS घेतला म्हणजे पुस्तकात RTS विचारलंय का ओके मग अँगल PTS is an acute angle therefore angle RTS is also acute angle त्याचं रिझन काय R P T हे तीन एका लिनियर पॉइंट आहेत ना R घेतला काय आणि P घेतला काय
अँगल बदलतोय का? नाही. मग हा जर ऍक्यूट प्रूफ झालाय तर हा पण कसा असणार आहे? ऍक्यूटच असणार आहे. फिफ्थ क्वेश्चन आहे प्रूव्ह दॅट एनी रेक्टँगल इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आपल्याला काय प्रूफ करायचंय की रेक्टँगल हा कसा असतो? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतो. मग आधी आपण एक रेक्टँगल कन्सिडर करू. कन्सिडर ABCD is a rectangle. ABCD हा आपण काय कन्सिडर केलंय? रेक्टँगल कन्सिडर केला. मग रेक्टँगल कसा असतो? त्याच्या इक्वल साइड्स कशा असतात? कॉन्ग्रुएंट असतात. A B C आणि D. मग हा ABCD हा रेक्टँगल कन्सिडर केला आपण. मग आता रेक्टँगल चारही अँगल कसे असतात? 90 डिग्रीचे असतात. 4 angles of rectangle are 90 degree. Angle A is equal to angle B is equal to angle C is equal to angle D. हे सगळे किती झाले? 90 डिग्रीचे. रिझन काय त्याचं? बिकॉज ABCD is a rectangle. All are angles of rectangle. सगळे काय येतं? रेक्टँगलचे अँगल्स येते. म्हणजे हा काय झाला? त्याच्यामुळे सगळे 40 झाले. मग आता सायक्लिक क्वाड्रिलॅटरल कशाला म्हणतात? ज्याच्या समोरासमोरच्या साइड्सचा सम किती असतो? समोरासमोरच्या अँगलचा सम किती असतो? 180. आधीच्या क्वेश्चन मध्ये शिकलो ना आपण, जर ऑपोजिट अँगल समोरासमोरचे अँगल 180 चे असतील तर तो काय असतो? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतो. अँगल A प्लस अँगल A च्या ऑपोजिट काय आहे? अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. दोन्ही 90 येते. इथे लिहिले आपण A पण 90 आणि C पण किती आहे? 90. म्हणजे दोघांचा सम किती होणार आहे? 180. अँड अँगल B प्लस अँगल D इज इक्वल टू 180. ह्या पण ऑपोजिट अँगलचा सम 180 आहे. ह्या पण ऑपोजिट अँगलचा सम 180. Therefore ABCD is cyclic quadrilateral. समोरासमोरच्या अँगलचं सम 180 आहे म्हणजे हे दोन्ही काय झाले? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. 6 नंबरचा क्वेश्चन बघा काय दिले आपल्याला. डायग्राम दिलेली आहे. डायग्राम दिली आहे आपल्याला क्वेश्चन नंबर 6 मध्ये. आणि काय सांगितले? अल्टिट्यूड YZ अँड XT ऑफ ट्रायंगल WXY. ही YZ आणि ही XT ह्या अल्टिट्यूड आहे. अल्टिट्यूडचा अँगल कितीचा असतो? 90 डिग्रीचा. मग इथे काय झालं? हे 90 डिग्रीचे अँगल तयार झाले दोन, म्हणजे अँगल Z आणि अँगल T कितीचा आहे? 90 डिग्रीचा. त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलंय? हा WZPT हा जो क्वाड्रँगल आहे हा सायक्लिक आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं. फर्स्ट गिवन काय आपल्याला? YZ and XT altitude of triangle WXY. त्या WXY चे ते अल्टिट्यूड येतं. Therefore angle Z is equal to 90 degree and angle T is equal to 90 degree. हे दोन्ही पण 90 डिग्रीचे झाले. आपल्याला काय प्रूफ करायचंय? WZPT हा क्वाड्रिलॅटरल आहे. मग आधी आपण इन WZPT हा क्वाड्रँगल घेतला. त्याच्यामध्ये काय दिलेले आपल्याला? अँगल Z. आता कॉन सायक्लिकची कंडिशन काय असते? सायक्लिकची कंडिशन काय? आपल्या
ऑपोजिट अँगल कितीचे पाहिजे 180 चे. मग अँगल Z ऑपोजिट अँगल काय अँगल Z ला ऑपोजिट काय अँगल T. जर Z ह्या साइडनी 90 आहे तर इकडून पण किती असणार आहे तो 90 असणार आहे. मग अँगल Z प्लस अँगल T इज इक्वल टू 180 डिग्री. हे कशावरून झालं फ्रॉम गिवनच झालं ना बिकॉज आपल्याला गिवनच आहे अँगल Z आणि अँगल T हे काय येतं 90 डिग्रीचे. मग हे दोन 90 डिग्री झाले. देअरफॉर WZPT इज सायक्लिक quadrilateral by converse of cyclic quadrilateral theorem. मग सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा कन्वर्स मध्ये काय सांगितलेलं आहे म्हणजे आपल्याला ऍक्च्युअल थेरम काय आहे जर सायक्लिक असेल क्वाड्रिलॅटरल तर त्याच्या अँगल ऑपोजिट अँगलचा सम किती असतो 180. जर सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असेल तर ऑपोजिट अँगलचा सम 180 हा थेरम आहे. मग त्याचा कन्वर्स म्हणजे त्याच्या ऑपोजिट उलट केलं आपण त्याला इथे सम 180 आला म्हणून हा कसा झाला आपला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल झाला. कन्वर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. मेजर ऑफ आर्क NS इज 125. ही जी आर्क NS इथे मेजर किती दिलाय 125. गिवन पॉइंट जरा काय मेजर ऑफ आर्क NS इज इक्वल टू 125 डिग्री. मेजर ऑफ आर्क EF इज इक्वल टू 37 डिग्री. ही जी आर्क आहे EF ही किती दिली 37 आणि ही आर्क किती आहे 125 डिग्री. त्याच्यानंतर आपल्याला विचारलंय टू फाइंड आउट करायला काय विचारलं इथे अँगल NMS. हा अँगल काढायचा NMS म्हणजे हा अँगल फाइंड आउट करायचा. आता याच्या आधी आपण शिकलोय जर सपोज सर्कलच्या एका आर्कच्या साईडच्या पॉइंटने दुसऱ्या आर्कवर जर अँगल केला तर तो अँगल काय असतो हाफ असतो. बट आता इथे ही एक आर्क आहे आणि ही एक आर्क आहे आर्क दोन झाले ना मग इथे सोल्युशन मध्ये मेजर ऑफ अँगल NMS इज इक्वल टू 1/2 ऑफ मेजर ऑफ आर्क NS मायनस आता ही जी आर्क 1/2 असतं डबल असतं रे खाली आपण अँगल याच्या हाफ असतो बरोबर. मग आता ह्या आर्कच्या हाफ आहे आणि आणखी फॉर्म्युला मध्ये ही जी आर्क ही एक्स्ट्रा ही आर्क काय करायची मायनस करायची मायनस मेजर ऑफ आर्क EF छोटा इकडेच लिहिते जरा मी अँगल NMS इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क NS मायनस मेजर ऑफ आर्क EF. ह्या मोठ्या आर्क मधून छोटी आर्क काय करायची मायनस करायची. मग मोठ्या आर्कचं 1/2 इंटू NS मेजरमेंट किती आहे 125 मायनस 37. 125 मधून 37 गेले किती रिमेनिंग राहतील 125 मायनस 37. 11 मधून किती गेले 80. मग 125 मधून 37 गेले किती आन्सर आलं 88. 2 1 जा 2 2 4 जा 2 म्हणजे किती आन्सर आलं 44 डिग्री. Therefore angle NMS is equal to 44 degree. क्वेश्चन नंबर 8 मध्ये ही डायग्राम दिलेली आणि काय सांगितले आपल्याला कॉर्ड AC and DE इंटरसेक्ट ॲट पॉइंट B. ही कॉर्ड AC आणि DE दोघं कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झाले B पॉइंट मध्ये. मग गिवन काय आहे तेच गिवन आहे आपल्याला कॉर्ड AC and DE intersect
ॲट पॉइंट बी. दोन कॉर्ड बी पॉइंट मध्ये काय झाल्यात इंटरसेक्ट झाले. त्याच्यानंतर आणखी काय दिले आपल्याला अँगल ए बी ई इज इक्वल टू 108 डिग्री. मेजर ऑफ आर ए ई इज इक्वल टू 95 डिग्री. आणि त्याच्यानंतर टू फाइंड आउट काय करायचे आपल्याला मेजर ऑफ आर डी सी. आर डी सी किती आहे ही फाइंड आउट करायची आपल्याला. ही काढायला विचारली डी सी. मग आता त्याच्यासाठी सोल्युशन मेजर ऑफ आर डी सी इज इक्वल टू 1/2 ऑफ. आता आपल्याला काय दिलेलं आहे बघा गिवन मध्ये काय सांगितलं आपल्याला कॉर्ड ए सी आणि डी एकमेकांना इंटरसेक्ट करतात ॲट पॉइंट बी मध्ये. मग अशा वेळी जेव्हा आपल्याला इंटरसेक्शन पॉइंट असतो याच्या आधीचे जे आपण काढलेत ते कसे काढलेत आपण आर वरती अँगल होता. आता हे अँगल कुठे आहे मध्ये. मग तेव्हा अँगलचा फॉर्म्युला असतो मेजर ऑफ अँगल ए बी ई इज इक्वल टू हा अँगल आहे हा काढायचा आपल्याला. त्याचा फॉर्म्युला असतो ही आर त्याने सबटेंड केलेल्या त्याच्या समोरची आणि त्याच्या ऑपोजिटची आर. मग मेजर ऑफ अँगल ए बी ई इज इक्वल टू 1/2 ऑफ मेजर ऑफ आर ए ई प्लस मेजर ऑफ आर डी सी. या दोन आर्क आहेत ना या अँगल बीच्या. हा अँगल बी फाइंड आउट म्हणजे माहिती आपल्याला हा जो अँगल असतो हा ऑपोजिट अँगल हा जर काढायचा असेल तर ह्या दोघांच्या मेजर काय करावं लागतं आपल्याला 1/2 सम ऑफ ऑपोजिट आर्क्स त्यांनी तयार केलेले आहे. हा बी आणि हा बी सेमच असणार आहे वर्टिकली ऑपोजिट अँगल होतात ते. त्याच्यामुळे हा काढायचा असला तरी पण ह्या दोघा आर्कचा ऍड करून त्याला 1/2 करावं लागतं आणि हा खालचा काढायचा असेल तरी ह्या दोन आर्कचं ऍडिशन करून त्याला 1/2 करावं लागतं. मग आपला फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला मेजर ऑफ आर्क ए बी ई इज इक्वल टू 1/2 ऑफ मेजर ऑफ आर्क ए ई प्लस मेजर ऑफ आर डी सी. मग अँगल ए बी ई किती दिलेला आहे आपल्याला 108 इज इक्वल टू 1/2. मेजर ऑफ आर्क ए ई किती आहे 95 डिग्री प्लस हा मेजर ऑफ आर डी सी आपल्याला काढायचा आहे. हा टू इकडे डिवाइड इकडे काय होईल मल्टिप्लाय 108 multiplied by 2 is equal to 95 degree plus measure of R DC. मग हे किती आहे दोघांचं ॲडिशन 216. हा 95 इकडे प्लस इकडे येऊन मायनस होईल -95 डिग्री इज इक्वल टू मेजर ऑफ आर डी सी. मग 116 मधून 95 गेले किती शिल्लक राहतात 121. मेजर ऑफ आर डी सी इज इक्वल टू 121 डिग्री ही मिळाली आपल्याला आर डी सी.